सर्वांना माझा नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर पाहूया तिसरा भागाला. कथेचं नाव आहे 3 दिवस 2 रात्री हनीमूनमध्ये. गायत्री आपले सामान घेऊन बाहेर आली आणि आपल्या बाबांना म्हणाली, झाली माझी तयारी, चला. येते आई. अगं थांब, एवढी काय घाई तुला? अमोल कुठे आहे? अमोल, अरे बाहेर ये. गायत्री चालली आपल्या घरी. आईने अमोलला आवाज दिला. अमोलसुद्धा बाहेर आला आणि म्हणाला, ठीक आहे, येतो मग मी उद्या संध्याकाळी तिला घेण्यासाठी. अहो, संध्याकाळी कशाला? चला ना आताच आमच्याबरोबर गायत्रीच्या मैत्रिणीच्या घरी. काही नातेवाईकांच्या घरी जायचं आहे. तिला तुम्ही दोघे जोडीने जाणे येणेसुद्धा होऊन जाईल आणि संध्याकाळी फिरणं झाले की तिकडच्या तिकडे तुम्ही घरी येऊन जा. सासरेबुवा आग्रहाने अमोलला सांगितले. सासरेबुवा आग्रह करत आहे. त्याला तर खूप आनंद झाला होता, परंतु असे त्यांच्या घरी जाणे सोबत नाही. म्हणून त्याने सासरेबुवाकडे बघितले आणि म्हणाला, नाही, आईसुद्धा इथे एकटीच आहे. काही कामे अजून करायची आहे. मी येतो संध्याकाळी. जा तुम्ही. गायत्रीला मनमोकळ्या गप्पा मारता येणार नाही. मी तिथे असला तर गायत्री तिच्या माहेरी निघून गेलेली होती. आईसुद्धा ओट्यावर बाहेर जाऊन बसली. त्याला काही केल्या करमतच नव्हते. तो आपल्या अंथरुणावर लोळत होता. त्याला सकाळचे ती कपडे बदलत असताना जे झाले ते दृश्य आठवले. तिचा तो स्पर्श, तिचे ते मऊ अंग, तिची ते सुबकदार शरीर आणि तिथे गरम हवे असणारे सुगंधित श्वास. त्याने जेव्हा तिला चावा घेतला होता तेव्हा ते मऊ लुसीलुसीत तिथे होठ, त्याच्या सर्वाचा विचार तो करू लागला. 1 तास गायत्रीशिवाय अमोल राहू शकत नव्हता. इथे तर अख्ख्या 1 दिवस आणि 6 तास कसे काय तो राहणार आहे? त्याला स्वतःला कळत नव्हते. हा बोल, हा विचाराने, ह्या विहाराने तो अस्वस्थ झाला होता. असं करता करता त्याला झोप लागून गेली. फोन वाजला आणि त्याला जाग आली. सासरेबुवाचा फोन होता. अतिशय सुखरूपपणे आणि कमी वेळामध्ये जे घरी पोचलेले होतो, म्हणून त्यांनी फोन करून तसे सांगितले. आपल्याशी गायत्री काहीतरी बोलेल असे त्याला वाटले होते, पण ते सुद्धा निराशा, ती त्यांच्याशी बोललीच नाही. कशा असतात ना ह्या मुली, एका दिवसामध्ये आपलं पूर्ण जीवन पलटून टाकतात. एक नजर फक्त त्यांना पाहिलं आणि संपूर्ण जीवन आपलं बदलून जातं. आपण त्यांच्याशिवाय 1 दिवस असे राहू शकत नाही. 1 सेकंड हे राहू शकत ना, आणि त्या मात्र आपल्याला विसरून जातात. मला जे वाटतं आहे ते तिलासुद्धा वाटत असेल का? असा विचार तो करू लागला. आई ते सर्व काही बघत होती आणि ह्याला काही करमत नाही असे तिला कळतच होते. मग शेवटी ती स्वतःनंच त्याला म्हणाले, अरे गायत्री, घरी नाही आहे तोपर्यंत तू सुद्धा तुझ्या मित्रांच्या घरी जाऊन ये आणि भेटून ये. काही काम असेल तर काम करून ये.
मग शाळा चालू झाली, तुझ्या सुट्ट्या संपला की तुला जावं लागेल. तिकडे नोकरीच्या ठिकाणी हो जातो. घरात बसूनही काय करणार? जातो आता, अमोल म्हणाला. अमोल खरा बाहेर गेला. परंतु बाहेर गेलेले असताना सुद्धा बाहेर सगळ्या मित्राने त्याला लग्नानंतर काहीच केले नाही. इतके 7 दिवस वगैरे वगैरे म्हणून त्याने त्याची चेष्टा केली आणि त्यांचे असे वाटायला लागले, त्यापेक्षा घरी राहिलो असतो तर बरं झालं असतं. निदान मित्राने आपली फजिती तरी केली नसती, चेष्टा तरी केली नसती. इतकं दिवस वाघासारखा जगणारा मी एक. दिवसामध्ये हा पोरीने मला बकरीसारखे जीवन जगायला लावले, असे त्याला वाटायला लागले होते. त्याला आठवले की आपल्यासारखे त्याला म्हणत होते, जर गेलो असतो तर बरं झालं असतं, असं त्याला वाटत होते. त्याचा एक मित्र म्हणाला, आता वहिनी घरी नाही आहे तर आपण सगळेजण पार्टी करूया. आईसुद्धा काही म्हणणार नाही. ह्या गोष्टीसाठी तुझ्या स्वतःच्या आईने तर तुला बाहेर मित्रांना भेटायला पाठवले आहे. ह्याचा अर्थ तिच्यासुद्धा मनात तेच होते की तू मस्तपैकी एन्जॉय कर. घरी बसून बायको करण्यापेक्षा बायको माहेरी गेलेली आहे, त्याचाच फायदा करून घे. अमोलने विचार केला. खरंच काय चूक आहे त्यांच्यामध्ये? ती मला जात असताना वाकुळ्या दाखवून गेली. ती तिकडे मजा करत आहे आणि मी मात्र इकडे दुःख बघायचे. मी सुद्धा मजा करणार, असे म्हणून तो मित्रांना म्हणाला. मी काय घाबरतो का कुणाच्या बापाला? ती घरात असली तरी सुद्धा मी तुमच्याबरोबर पार्टी करायला आलोच असतो. मी आईला किंवा बाईला कुणालाच घाबरत नाही, असे म्हणून त्याने लगेच आपल्या बाईची चावी घेतली आणि निघायला त्यांच्याबरोबर पार्टी करायला. मित्राबरोबर पार्टी करत असताना तो हे विसरून गेला की त्याला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बायकोला घेण्यासाठी तिच्या माहेरी जायचं आहे. म्हणून जरा बेताचे खायचे आणि पाहिजे. फार दिवसांनी तो असा मित्राबरोबर निवांत मजा मारत होता आणि नंतर त्याला माहिती होते हा चान्स त्याला मिळणार नव्हता. वहिनीने तुला शेवटी हातसुद्धा लावू दिला नाही. असंच करतात रे ह्या. फार भाव खातात आणि नंतर मात्र आपलं जीव खातात. हे असंच केलं, ते तसंच केलं, हे आणलं नाही, तेच का आणलं नाही. प्रत्येक मित्र आपापले अनुभव सांगू लागला. अरे यार, तुमच्या वहिनीला विसरण्यासाठी तर मी तुमच्याबरोबर इकडे बाहेर आलो. तुम्ही परत सुरुवात केली. तिच्याविषयी काहीच बोलू नका. आपण मित्र आहोत, मित्रासारखं राहूया. कशाला उगाच माझ्या जखमेवरती मीठ चोळता. अमोल दारूच्या नशेत बोलत होता. अमोलला थोडी जरी दारू जास्त झाली तरी तो सर्व काही भान विसरून जायचा आणि नको ते सुद्धा बोलायला लागून जायचा. अमोल
यार तू असा एकदम शेवटच्या टोकाला नको जाऊ. आपण आपल्या बायकोला कायम लक्षात ठेवले पाहिजे. तेव्हाच आपली जिंदगानी मस्त होते. तिची आठवण जरी काढली तरी आपल्याला लय भारी वाटतं. तुला नाही वाटत का? एक मित्र त्यांच्या पाठीला मारत म्हणाला. माझं मन तिला कळतच नाही. मग मी कशाला तिची काळजी करू आणि तिची आठवण पण नाही करायची. वेडी कुठली. तिचे बाबा फक्त तिला म्हटले, चल लगेच. सामान भरलं आणि बाबाला म्हणाली, चला. तिला मला भेटायची सुद्धा इच्छा नव्हती. मला तिने एक शब्द विचारला नाही. जाऊ का? जशी काही ती तिच्या बाबांची वाट बघत होती. अरे असे कोणी करते का? मी एवढा काय भेटायला गेलो? आपलीच खोली आणि आपल्यालाच खोलीत इथे कशाला आले? इथे कशाला बसले? मला विचारते. आता ही कोण? मला माझ्या घरात इथे नको बसू. इथे बसा असे सांगणारी अमोल मित्रांना आपली व्यथा सांगू लागला. अचानक त्याला त्याच्या मित्रांचा चेहरा न दिसता तिचा चेहरा दिसू लागला आणि अमोल उठला आणि त्याच्या मित्राचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणाला, मला माहिती होतं तू मला अशी सोडून जाणार नाहीस. आली ना शेवटी. नाही करमले ना तुला? तुझ्या बाबांच्या घरी मी सांगत होतो तेव्हा ऐकले नाही. बसली रडत बाबा 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 करत. हे काय आता? आलीस तर असे म्हणून तो त्या मित्रालाच गायत्री समजून आपल्या भेटीत घेऊ लागला. त्या मित्राने त्याला दूर ढकलले आणि म्हणाला, चढली रे याला. चला न्या याला त्याच्या घरी. त्याला 2-3 मित्राने घरी पोचवले. त्याच्या आईने त्याला तसे बघितल्यानंतर जी बडबड सुरू केली ती साधारणपणे त्याला झोप लागेपर्यंत तिची बडबड तशीच चालूच होती. चला तर पाहूया पुढच्या भागात. जोपर्यंत माझ्यासोबत जोडलेले राहा. माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.